रसिक श्रोते हो, हार्दिक हार्दिक नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी सौ संध्या सुधीर पिंपळकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपल्यासोबत दोस्त या वपू काळेंच्या कथासंग्रहातली बेटा मी ऐकतो आहे ही कथा मी आपणासोबत मांडणार आहे. इथे आपण सगळेजण मिळून या एका 10-12 वर्षाच्या शिरीष भागवत नावाच्या मुलाची एक खूप अत्यंत मनाला भिडणारी अशी कथा ऐकणार आहोत. चला तर मग ही सगळी कथा की नाही शिरीष भागवत म्हणजे श्री या 10-12 वर्षाच्या मुलाच्या संगीत शिक्षकाच्या मुखातून पुढे पुढे सरकते. काय म्हणतायत ते बघूयात. माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने म्हणजे व्हायोलिन वादनाने होईल. माझ्या प्रशालेतील संगीत प्रशालेतील हा नवखा मुसाफिर आहे. 6 महिन्यापूर्वीच तो माझ्याकडे शिकायला आलेला आहे. हे लक्षात घेऊन त्याच्या हुशारीचे आपण कौतुक करावे असे मी रसिक जनांना विनंती करतो, असं संगीत शिक्षक म्हणाले. शिरीषकडे त्यांनी पाहिलं. शिरीषच्या चेहऱ्यावर धीटपणा आणि आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. थोड्या वेळाने पडद्यावर गेला आणि जेव्हा शिरीषच्या संगीत शिक्षकांनी शिरीषकडे पाहिलं तेव्हा त्यांना पडद्यावर गेल्यावर समोर श्रोतेवृंद पाहिल्यावर शिरीषच्या मनाची झालेली चलबिचल चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. तो गडबडून गेला आहे हे एका अनुभवी शिक्षकाला लगेच जाणवलं. त्यांनी हाताने खूण केली. शिरीषने क्षणभर डोळे मिटले, कुणाचं तरी मनी ध्यान केलं आणि पुन्हा एकदा त्यांनी श्रोते वृंदांकडे आत्मविश्वासाने पाहिले. हलकेच त्यांनी षडच लावला. 1 ते 10 मिनिटात एक 10-12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केली. सगळ्या सभागृह शांत बसलं. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि मला प्रचंड धक्का बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही विश्वास बसेना. आणि कसा बसावा? फक्त 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात व्हायोलिन शिकायला आला आणि 3 महिने झाल्यानंतर अचानक त्याचं येणंही बंद झालं, सरावही बंद झाला आणि आज तो इतका सुंदर वाजवतो आहे. माझ्या कानांवर नजरेवर विश्वास बसेना. 6 महिन्यापूर्वी शिरीष आला आणि म्हणाला, मला ना व्हायोलिन वादन शिकायचंय. ठीक आहे, तुला संगीत आवडतं का? मी त्याला विचारलं. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी संगीत शिकलेलं आवडेल, त्याने उत्तर दिलं. तुला व्हायोलिन शिकायला आवडेल का? मी त्याला विचारलं. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेलं फार आवडेल. त्याच्या या उत्तराचं मला हसू आलं. लहान 10-12 वर्षाचा मुलगा तसंच उत्तर देणार की नाही की माझ्या वडिलांना हे आवडेल, माझ्या वडिलांना ते आवडेल. ठीक आहे, मी त्याला म्हणलं, ये उद्यापासून. तो म्हणाला, माझ्यासोबत माझे बाबा पण येतील आणि तेही माझा क्लास पूर्ण होईस्तोवर बसून शांतपणे ऐकतील. ठीक आहे. मला थोडासा राग आला, पण असतात एकेकाचे एक स्वभावाचे पैलू असे म्हणून मी त्यांना हो म्हणालो. दुसऱ्या दिवशीपासून शिरीष आणि त्याचे वडील नाना रोज येऊ लागले. शिरीषची शिकण्यातली प्रगती खूपच विस्मयकारक होती. फार वेगाने त्याने ते सगळं शिकत होता. त्याचा हात सराईतपणे फिरत होता. वाद्य तो सराईतपणे हाताळू लागला होता. पूर्ण डिव्होशननी तो शिकत होता. त्याचे वडील नाना बसून ऐकत होते पण काही बोलत नव्हते. मला फार अचंबा वाटायचा. असतात एकेकाचे स्वभावाचे पैलू असं म्हणून मी ते सोडून दिलं आणि अचानक 3 महिन्यानंतर शिरीष वर्गाला यायचा बंद झाला. एके दिवशी त्याच्या घरी
एक लिफाफा, फी सगट आणि एक पत्र आलं की शिरीषचे बाबा नाना आजारी आहेत आणि म्हणून शिरीष येऊ शकत. त्यानंतर शिरीष वर्गाला बिलकुल आला नाही. तो थेट आज सकाळीच आला. आज सकाळी आला तो म्हणाला, सर मला आज कार्यक्रम करायला परवानगी द्या. नाही म्हणू नका हो, एवढी माझी इच्छा पूर्ण करा. अरे पण तू 3 महिने नव्हतास, तुझा सराव झालेला नाहीये, तू अत्यंत नवखा आहेस. या मैफिलीवर आपल्या विद्यालयाचं यश अवलंबून आहे, तेव्हा मी तुला कशी काय संधी देऊ, मी म्हणालो. आगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर माझी एवढी एकच विनंती मान्य करा हो, आजचे दिवस मला वाजू द्या हो. का रे, पण तू आला का नव्हतास? सर तुम्हाला पत्र आणि पैसे पाठवले नफीचे, त्यानंतर माझे नाना थोड्याच दिवसात गेले. मी शिकावं अशी त्यांची फार इच्छा होती. माझे नाना, त्यांना स्वतःला संगीतावर खूप त्यांचं प्रेम होतं. त्यांना एक अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालीवरून काही काही शब्द समजत. बहिरेपणाला त्यांनी सामोरे जाताना इतर गैरसोयीपेक्षा संगीत कला आपल्याला अंतरली याचाच त्यांना जास्त धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करीत असल्याचे पाहण्यात त्यांना अमाप सौख्य मिळत होते. म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर आपल्या विद्यालयात येत होते. अर्थातच त्यांना ऐकायला काहीच येत नव्हते, पण आपला मुलगा काहीतरी शिकतोय, संगीतासाठी वेळ देतोय, संगीतामध्ये रमतोय, संगीतावर प्रेम करतोय, संगीत शिकतोय, आत्मसात करतोय, इतरांची मनं रिझवते, यात त्यांना खूप खूप आनंद होत होता हो सर. म्हणून केवळ त्यांच्यासाठी मला आजच्या कार्यक्रमाला वाजू द्या ना. अरे पण तुझा सराव नाही. नाही सर, नाना गेल्यानंतर काही दिवस मी संगीत सोडायचं ठरवलंही होतं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की आता नाना तर या जगात नाही, पण जिथे कुठे असतील आता ते माझं संगीत निश्चित ऐकू शकतील. आता ते ठार बहिरे नाहीये, त्यांना आता माझं संगीत ऐकू येईल आणि म्हणून मी रोज वायोलिन वादकाची सराव करत होते. आणि बघा सर तुम्ही, मी निश्चित आज व्यवस्थित वाजले. शेवटी सरांनी शिरीष भागवतला वायोलिन वादनाची संधी दिली आणि आपण आता पाहिल्याप्रमाणे शिरीषने अत्यंत सराईत कलाकारासारखं सुरेख वाद्यवादन केलं. श्रोत्यांचा टाळ्यांचा कडकडाट तिथे ऐकू आला. सुरुवातीला फक्त एक क्षण शिरीष निश्चित गडबडला होता. त्यांनी डोळे मिटले होते. त्याच्या डोळ्यासमोर नाना आले आणि म्हणाले, बेटा घाबरू नकोस, मी ऐकतो आहे, वाजव वाजव तुझं वादन. आणि मला ही कथा त्यामुळेच रसिकजन हो खूप खूप भावली. एक 10-12 वर्षाचं मुलं स्वतःचे जन्मदाते वडील गेल्यावर झालेल्या दुःखातून सावरून वादनाचा सराव करून एका जाहीर कार्यक्रमामध्ये जीव ओतून वादन करतो आणि आपल्या वडिलांना खरी खुरी श्रद्धांजली देतो. मोबाईलच्या विश्वात रमलेल्या 10-12 वर्षांच्या आजच्या मुलांना ही कथा फार फार उद्बोधक ठरेल, पालकांनाही खूप आवडेल असं मला वाटलं आणि म्हणून ही कथा मी आपणाकडे घेऊन आली. शिरीषनी नानांना वाहिलेली ही श्रद्धांजली मला खूप भावली. आपल्यालाही भावली असल्यास आपण अवश्य ही कथा आपल्या मित्रपरिवारामध्ये, स्नेही आप्तांमध्ये शेअर करा. आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. या कथेला लाईक करा, शेअर करा आणि शिरीषची ही अनोखी कथा आजकालच्या मुलांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.